जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुदखेड कडकडीत बंद. सर्वपक्षीय मोर्चा, तहसीलदारांना निवेदन. वंचित बहुजन आघाडीच्या बंदला काँग्रेस, शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, बसपसह महाविकास आघाडीचा पाठिंबा. दिव्य भारत BSM न्यूज मुदखेड. प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुदखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख मार्गांवर घोषणाबाजी करण्यात आली, मात्र संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनात प्रतापराव देशमुख, माजी नगरसेवक कमलेश चौदंते, जिल्हा सचिव सूर्यकांत चौदंते, जिल्हा सरचिटणीस गंगाधर डांगे, शिवसेना तालुकाप्रमुख पिंटू वासरीकर, गिरीश कोत्तावार, गजानन संबोड, गटनेते प्रतिनिधी मुजीब पठाण, नगरसेवक अविनाश चौदंते, सेवादल तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील मगरे, खदीर कुरेशी, विश्वनाथ पवार निवघेकर, रमेश बोडके, शिवसेना शहरप्रमुख साहेबराव चव्हाण, आकुंश मामिडवार, शिवानंद देवके, बालाजी सूर्यवंशी, सुरेश घगे, विठ्ठल आचार्य, वेदांत शेवटे, अनीस भाई, मोईन भाई, गौस मुल्ला, माणिका मुंगल, सुभाष चौदंते, अभय बल्लमखाने, संतोष गिरी, समता सैनिक दलाचे सुनील चौदंते, सिद्धार्थ चौदंते, बालाजी सूर्यतळे, बाबूराव कोलते, राहुल आप्पा चौदंते, धम्मा कांबळे, राजन डोंगरे, मारुती पांचाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली. मुदखेडमधील या बंदमुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर व्यापक जनसमर्थन असल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध राजकीय पक्ष, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत एकजूट दर्शविल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती. आंदोलनकर्त्यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. या बंदला काँग्रेस, शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी तसेच महाविकास आघाडीतील इतर समविचारी पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. परिणामी शहरातील मुख्य व्यापारी पेठ दिवसभर कडकडीत बंद राहिली. सकाळपासूनच विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक शहरातील प्रमुख चौकांमध्ये एकत्र आले. बंद शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी आंदोलनकर्त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत सहकार्याची विनंती केली. व्यापाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत एकात्मता दर्शवत स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. यानंतर सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनात केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता अधोरेखित करत देशातील स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक व्यवस्थेतील पारदर्शकता वाढविण्याची मागणीही केली. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत विश्वासार्हता निर्माण करणे, पेपरफुटीसारख्या घटनांवर कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदे करणे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याशी संबंधित कारवाईबाबतही आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. संबंधित प्रकरणात लोकशाही मूल्यांचे संरक्षण व्हावे आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना न्याय्य वागणूक मिळावी, अशी भूमिकाही उपस्थितांनी मांडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितल्या जाणाऱ्या एका तरुण विद्यार्थिनीला 2 मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तिच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी व्हावी, संबंधितांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपस्थितांनी केली. सभेत विविध पक्षांच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत शिक्षण व्यवस्था ही देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला. या आंदोलनात महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, व्यापारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.